आमच्या फरारीतून आमची सवारी निघाली आज गावाला. मी गावी गेल्या आठवड्यात गेलेले, पण माझ्या गावी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आले नाही. वाटेत आम्ही प्रसिद्ध प्रसाद मलाई चहा प्यायला थांबलेलो. आता सोशल मीडियावर ह्या चहाची खूप असे रील माझ्या प्रतीकच्या मोबाईलवर येत होते. माझा प्रतीक म्हणाला, गावी जाताना मम्मा आपण एकदा तरी तिकडचा चहा आणि बन मस्का ट्राय करायचा. आता प्रतीकला तिकडचा बन मस्का आणि चहा फार आवडला. मला तर बन मस्का अजिबात आवडत नाही आणि मला फार भूक लागलेली. मग मी आणि माझ्या आईने एका हॉटेलात गेल्यानंतर मसाला डोसा खाल्ला. त्यानंतर पोचलो आम्ही आमच्या घरी. रात्रीचं जेवण झाल्यानंतर माझ्या आईच्या आणि माझ्या सासूबाईंच्या बराच वेळ गप्पा चालू होत्या. दुसऱ्या दिवशी आम्ही नाश्त्याला केला मेंदूवडा. अगं आईला आणि अहो आईंना नाश्त्यामध्ये जर कुठला पदार्थ फार आवडत असेल तर मेंदूवडा. आम्ही दोघी जावा वाटून कामं करतो, त्यामुळे आम्हाला कामाचा जास्त लोड वाटत नाही. ताईंकडून मात्र एक गोष्ट शिकण्यासारखी, कितीही काम असलं तरी डोकं शांत ठेवायचं आणि चेहरा हसरा ठेवून कामं करायची. आता माझ्या लागली प्रतीकला भूक. खिडकीतून तो किती वेळा तरी डोकावून बघत होता, झालं का नाश्ता म्हणून. ताईंना म्हटले झालेले मेंदूवडे आता मी सगळ्यांना नाश्त्याला देते आणि राहिलेले आता तुम्ही करून घ्या. माझ्या सासूबाईंचा गुडघ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या बेडवरच बसून खातात. त्यानंतर मी ते सर्वांना नाश्ता वाढून दिला. त्यांना म्हटले, आई मी आता तुमचा व्हिडिओ घेणार आहे, व्हिडिओमध्ये सांगायचा सुनेने नाश्ता कसा केलाय. माझ्या सासूबाई म्हणाल्या, हो ठीक आहे सांगते की. त्यांचा आवडीचा नाश्ता छान झाल्यामुळे बघा माझ्या सासूबाईंचा चेहरा कसा फुललाय. माझ्या सासूबाईंना माहिती आहे त्यांची सून किती खट्टाळ आहे, त्यामुळे माझ्या सासूबाईंना माझा कधीच राग येत नाही, कारण की माझी अशी थट्टा मस्करी घरात सतत चालूच असते. सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर मी आणि माझ्या जाऊबाईंनी आणि माझ्या छकुलीने नाश्ता करून घेतला. त्यानंतर आम्ही सर्व फॅमिली गेलो फिरायला. कुठे ते पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल.